मी हे स्पष्ट केलंय, उद्धवजी ठाकरे साहेबांनी म्हणजे पक्षप्रमुखांनी आदेश दिला तो पाळणारा मी शिवसैनिक आहे. त्यांनी मला लढायला सांगितलं, मी लढेन. तुमची इच्छा आहे? इच्छा नाही, तयारी आहे. महाविकास आघाडीला असणार एवढं नक्की आहे. त्याच्यामुळे अजून काही कोणतं जागा वाटप झालेलं नाही. येणाऱ्या काळात लवकरात लवकर अशा पद्धतीनं जागा वाटप होईल. त्यावेळेस मला वाटतं या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होतील. आताच काही बोलणं कोणत्या जागेविषयी योग्य होणार. संभाजीनगर म्हणून तुम्ही सुद्धा निवडणूक लढवणार आहे, कारण याची राष्ट्रीय महत्त्वाचं. मी हे स्पष्ट केलंय, उद्धवजी ठाकरे साहेबांनी म्हणजे पक्षप्रमुखांनी आदेश दिला तो पाळणारा मी शिवसैनिक आहे. त्यांनी मला लढायला सांगितलं, मी लढेन. तुमची इच्छा आहे? इच्छा नाही, तयारी आहे. वाटतं नारायण राणे यांच्या वक्तव्याला किती सिरियस बघा हा प्रश्न आहे. परंतु नारायण राणेंना आठवत असेल, ज्यावेळेस बाबरी ढाचा पडला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी सांगितलं होतं की या घटनेचा भारतीय जनता पार्टीशी कोणताही संबंध नाही. आणि त्याच वेळेस शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की हे कृत्य जर शिवसैनिकांनी केलं असेल तर याचा मला सार्थ अभिमान आहे. मला वाटतं नारायण राणेंनी हा इतिहास बघावा. एक. दुसरी गोष्ट, हे मंदिर भारतीय जनता पार्टीमुळे मुळच होत नाही. हे मंदिर होण्यासाठी एक मोठा लढा सर्व या हिंदुस्थानातील हिंदूंना द्यावा लागलेला आहे.